नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे महत्त्वाचा की FSSAI या अथॉरिटीने ORS या ड्रिंकवर बॅन करण्यात आलेलं आहे, त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचं कारण काय आहे तर ORSवर ह्या अथॉरिटीने बंदी घालण्यामागचं कारण असं आहे की डॉक्टर शिवरंजनी संतोष या हैदराबादच्या बालरोग तज्ज्ञ आहेत. या बालरोग तज्ज्ञ आहे, त्यांनी याच्यावर संशोधन केलं आहे. ORS या ह्याच्यामध्ये जे साखर आणि मिठाचं प्रमाण आहे हे असंतुलित आहे, याच्यावर त्यांचं संशोधन झालं. याच्या मागचं कारणही असं आहे की त्या हैदराबादला बालरोग तज्ज्ञ आहेत. आता त्या बालरोग तज्ज्ञ म्हणून हॉस्पिटलला काम करत असताना अशा काही केसेस आल्या की एक मधुमेहग्रस्त मुलगा आला आणि त्याला हे वॉमिटिंग होत होतं आणि डायरिया झालेला. तर मग त्याच्या पालकांनी ॲज अ प्रिकॉशन म्हणून त्याला ORS पाजलेलं होतं. आता त्याला हॉस्पिटलाइज केल्यानंतरही त्याची तब्येत खराब झाली. दुसरी एक अशी केस होती की जी व्यक्ती होती तिला भाजलेल्या जखमा झालेल्या. आता त्याच्यातही त्या व्यक्तीला डिहायड्रेशन झालं आणि मग त्यांच्या पालकांनी त्याला ORS दिलं. आता ORS देऊन त्याला हॉस्पिटलाइज केलं. आता तिथं गेल्यावर त्याचीही तब्येत खराब झाली. मग अशी तब्येत खराब का होते? मग ह्यांच्या शंका आली की अरे ह्या लोकांनी तर काळजी घेतली हायड्रेशन होण्यासाठी, रिहायड्रेशन होण्यासाठी ORS पाजलं आहे, पण मग इथं आल्यावर त्यांच्या तब्येती खराब का झाल्या? मग त्यांनी संशोधन केलं. ORS की जे पाजलं गेलं होतं की त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं. संशोधनाअंती त्यांना असं लक्षात आलं की जे ORS फ्रूट ज्यूस वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये येत आहेत बेवरेजेसमध्ये आणि वेगवेगळ्या फ्रूटच्या फ्लेवरमध्ये येतात, टेस्ट चांगली लागावी म्हणून त्याच्यात साखर जास्ती आहे. तर मग जे तुम्ही ORS म्हणून ड्रिंक पिताय फ्रूट ज्यूस, त्याच्यात साखर आणि मिठाचं जे प्रमाण आहे ते स्टँडर्ड फॉर्म्युल्यापेक्षा जास्तीचं आहे. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म्युल्यापेक्षा 10% जास्ती. आता हा स्टँडर्ड फॉर्म्युला कुठला? तर आपण पूर्वी पण घ्यायचो की खूप थकवा आला आहे, टॉयलेटला झाली किंवा डायरिया झाला आहे, वॉमिटिंग होतं आहे, मग आपल्याला लगेच घरातले काय सांगायचे, इलेक्ट्रोल पावडर घे, डॉक्टर लिहून द्यायचे. तर मग इलेक्ट्रोल पावडर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. त्यात साखर आणि मिठाचं स्टँडर्ड प्रमाण आहे की ते इतक्या पाण्यात इतकं पुडी घेतली की झालं. मग आता हे जर जे प्रमाण ठरलेलं आहे, WHO या ऑर्गनायझेशनने त्याच्यावर संशोधन करून हे ठरलेलं, ह्याच्यापेक्षा जास्त गेलं तर त्याच्या शरीराला वाईटच परिणाम होणार. मग हा जो फॉर्म्युला त्यात ORSमध्ये मेंटेन केलेला नसल्यामुळे या पेशंटना त्रास झाला आणि याच्यावर त्यांनी 8 वर्ष काम करून सिद्ध केलं की ORSमध्ये जे काही साखर आणि मिठाचं प्रमाण आहे ते असंतुलित असल्यामुळे पेशंटना त्रास होतो आहे. आणि पंतप्रधान आणि जी FSSAIला त्यांनी कळवलं की ह्या संशोधनानंतर असं समजते आणि मग ह्या संस्थेने अथॉरिटीने फूड ORS या ड्रिंक्सवर बॅन केलं. त्यांनी असं कळवलं की दिस इज नॉट अँड ORS असं लिहून तुम्ही ते विका. तरीसुद्धा काही कंपन्या, त्यांना परत लक्षात आलं की काही कंपन्या कुठंतरी छोटं मोठं ORS लिहून विकतातच आहे. मग त्यांनी टोटली बॅन केलं, कारण ह्या सगळ्या समाजातील घटकांचं आरोग्य लक्षात घेऊन त्यांनी ORS असं लिहिलेलं, जर त्यांनी एखाद्या कंपनीने तो स्टँडर्ड फॉर्म्युला मेंटेन केला नसेल तर त्याच्यावर ORS लिहायचं त्याला मना केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्या डॉक्टर शिवरंजनी संतोष यांनी ORS याच्यावर महत्त्वाचं काम केलं आहे आणि म्हणजे समाजाला धोक्यापासून वाचवलेलं आहे. तर त्यांच्या ह्या सगळ्या संशोधनाला आमचा सलाम आणि त्यांनी बरंच चांगलं काम केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.